या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुरगुड शहरातील ऐतिहासिक ज्याला 300 वर्षाची परंपरा असलेल्या नरसोबाची वाडी शेनगाव टेंबेस्वामी स्थापित पादुका असलेले ऐतिहासिक दत्त मंदिराची आगामी दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये स्वच्छता शिवभक्त आणि दत्तभक्त यांच्या वतीने करण्यात आली. सकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत तब्बल 3 तास या ठिकाणी तरुणांनी एकत्र येत स्वच्छता केली. महापुरामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठतो, त्याचा योग्य तो निचरा होत नाही, त्यामुळे नदीकाठ परिसरामध्ये तब्बल 1 ट्रॉली कचरा मिळून आला. यानंतर मुरगुड अग्निशामक दलाचा वाहन उपलब्ध न झाल्याने आनंद गोंधळी यांचा पाण्याच्या टँकरद्वारे मंदिराचे तर्फे पाणी मारून स्वच्छता करण्यात आली. या मंदिरास प्राचीन इतिहास असूनही या ठिकाणी लाईटची सोय नसल्यामुळे तरुणांना बारडीच्या साहाय्याने पूर्ण मंदिर धुवावे लागले. दत्त मंदिर थंडीचे वातावरण असून देखील शिवभक्तांनी सकाळी एकत्रित मंदिराची स्वच्छता केली, त्याबद्दल मुरगुड परिसरातून तरुणांचे कौतुक होत आहे. या ठिकाणी लाईटची सोय व्हावी अशी शिवभक्तांची मागणी होत आहे. याकडे लोकप्रतिनिधी लवकरात लवकर लक्ष देऊन या मागणीची पूर्तता करण्याची गरज निर्माण झाली आहे. या स्वच्छता मोहिमेत शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ता सजीराव भाट, मंदिर पुजारी अणबोध गाडगे, तानाजी भराडे, आनंदा रामाणे, शिवाजी चौगुले, प्रकाश पारिशवाड, अमोल मेटकर, प्रफुल्ल कांबळे, संकेत शहा, अमर सुतार, ओंकार पोद्दार, जगदीश गुरु, धनंजय सूर्यवंशी, विनायक मेटकर, मंदिर पुजारी, टँकर चालक आनंदा गोंधळी यांचे सहकार्य लाभले. या दत्त मंदिराचे पौराणिक संदर्भ लक्षात घेऊन या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी, वीज आणि भाविकांच्या विसाव्याची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा पुजारी अणबोध गाडगे आणि सर्जेराव भाट यांनी व्यक्त केली.